राम प्रहरी पहिलं स्फुट आहे ऊर्ध्वगामी अधोगामी चैतन्य हालचाल आणि कैवल्य. म्हणजे वरच्या दिशेने जाती आणि उलट दिशेने म्हणजे खालील बाजूने होणारी चैतन्याची हालचाल आणि दोन हालचालीमधील कैवल्य केवळ असणेपणाची स्थिती. ऊर्ध्वगामी अधोगामी चैतन्य हालचाल आणि कैवल्य. प्रार्थना म्हणजे प्रकटन, अभिव्यक्ती, बाहेर पडणे असे आपण म्हटले आहे. कुणाला प्रश्न पडेल की इन्फिनिटी टू डेफिनिटी किंवा इन्फिनिटी टू आयडेंटिटी येथे काहीतरी निर्माण होते, प्रकट होते, विश्वोद्भव होतो. म्हणून अनंताची प्रार्थना शांत निर्माण करते हे योग्य आहे. अशा अर्थी दृश्य विश्व हा प्रार्थनेचा फलस्वरूप पट आहे किंवा विस्तार किंवा प्रसार आहे हे खरेच आहे. असे असताना उलटी बाजू म्हणजे आयडेंटिटी किंवा डेफिनिटी टू इन्फिनिटी म्हणजे शांतातून अनंताकडे जाणे यालाही प्रार्थना कसे म्हणता येईल? दृश्यातून अदृश्य होणे याला प्रार्थना कसे म्हणावे? अनंतता अदृश्यता हे तर आत जाणे अंतर्मुख होणे आहे. येथे बाहेर पडणे नसताना ती प्रार्थना जी आत नेते त्याला प्रकटन कसे म्हणता येईल? जरा खोल ध्यानात जा, जरा खोल ध्यानात जा, मग लक्षात येईल की सरळ रेषेच्या वर म्हणजे ऊर्ध्वगामी किंवा सरळ रेषेच्या खाली म्हणजे अधोगामी ही हालचालच आहे. चैतन्याची वर किंवा बहिर्मुख म्हणजे आउट गोईंग हालचाल काय किंवा अंतर्मुख इनकमिंग हालचाल काय, दोन्ही ठिकाणी प्रकटन म्हणजे ओपनिंग आहेच आहे. मात्र प्रकटनाची तऱ्हा वेगळी आहे. कसे ते पहा. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे संतु निरामया म्हटले जाते तेव्हा कोणीतरी साधू पुरुष ज्ञानी अपेक्षा व्यक्त करतो की सर्व सुखी आणि निरामय आयुष्याचे धनी होत. सर्व सुखी आणि निरामय आयुष्याचे धनी होत. येथे सुख आयुरारोग्य संपन्नतेची सर्वांसाठी सदिच्छा व्यक्त झाली आहे. येथे एक सगुण साकार मानव उर्वरित सगुण साकार मानवांसाठी सुखरूपी अपेक्षा व्यक्त करीत आहे. हे प्रकटन किंवा ओपनिंग म्हणजे खुले होणे प्रार्थनेद्वारे व्यक्त होणेच आहे. मात्र ही प्रार्थना वर येणारी अशा अर्थी ऊर्ध्वगामी हालचाल आहे. मात्र जेव्हा दुसरा कोणी साधू पुरुष मुक्ती मिळो म्हणतो तेव्हा मुक्ती याचा अर्थ सगुण साकारातून निर्गुण निराकाराकडे किंवा हालचालीतून शांततेकडे प्रवास असा याचा अर्थ होतो. वर येणे म्हणजे हालचाल सुरू होणे आणि खाली किंवा आत जाणे म्हणजे मोक्ष, हालचाल थांबणे, शांत होणे असा अर्थ आहे. वर येणे म्हणजे हालचाल सुरू होणे आणि खाली किंवा आत जाणे म्हणजे मोक्ष म्हणजे हालचाल थांबणे, शांत होणे असा अर्थ आहे. मात्र दोन्ही ठिकाणी अपेक्षा आहेच आहे. सुख सुख आयुरारोग्य संपन्नता मिळो म्हणताना सुख आयुरारोग्य संपन्नता मिळो म्हणताना मिळवणे आहे आणि मोक्ष शांती लाभो म्हणताना म्हटले मिळो तरी घालविणे, हालचाल थांबवणे आहे. एका मिळवण्यात हालचाल वाढणे किंवा बहिर्मुख हालचाल आहे. एका मिळवण्यात हालचाल वाढणे किंवा बहिर्मुख हालचाल आहे. तर दुसरीकडे अंतर्मुख हालचाल किंवा हालचाल थांबणे, शांत होणे आहे. मात्र तरीही दोन्ही ठिकाणी काहीतरी मागितले जाते, अपेक्षिले जाते. त्या अर्थी जे मुळात नाही, त्या अर्थी जे मुळात नाही किंवा ज्याचा अभाव आहे तेच हवे असे प्रकट केले जाते हे निश्चित. ज्या अर्थी दोन्ही ठिकाणी काही ना काही मागितले जाते, अपेक्षिले जाते, त्या अर्थी जे मागितले जाते, अपेक्षिले जाते ती गोष्ट मुळात आपणाला उपलब्ध नाही, तिचा अभाव आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. म्हणजे जे नाही ते मागणे, मग सर्व सुखी राहोत असं मागणं असो किंवा मोक्ष मिळो असं मागणं असो, ज्या अर्थी आपण मागतो त्या अर्थी सर्वेत्र सुखीनः सन्तु अशी स्थिती नाही. आणि ज्या अर्थी आपण मोक्षाची अपेक्षा धरतो त्या अर्थी आपल्याला मोक्ष मिळालेला नाही. म्हणजे एक तर भौतिक जगात आपण सुखी नाही किंवा भौतिक जगातून मुक्त होण्याच्या दृष्टीने आपण शांत निवांत नाही. म्हणजे एक तर आपल्याला भौतिक सुख समाधान नाही किंवा अन्यथा आपणाला शांती नाही. एक तर अनेकानेक घटना घडून त्याच्यातून सुखोपलब्धता आपणाला मिळत नाही
किंवा मिळवायला हवी आहे. एकतर अनेकानेक भौतिक घटनातून आपणाला सुखलोलुपता मिळवायची आहे, किंवा जर ते मिळत नसेल तर पूर्ण शांती मिळवायची आहे. म्हणजे सुख किंवा मोक्ष ह्या दोन्ही अशा तशा अपेक्षा आहेत. सुखाची अपेक्षा ही आउट गोईंग म्हणजे वर जाणारी प्रार्थना आहे, आणि शांतीची अपेक्षा ही इन गोईंग किंवा अंतर्मुख करणारी परंतु अपेक्षाच आहे. म्हणजे सुख वा मोक्ष हेही इच्छेचे प्रकटणे अशा अर्थी प्रार्थनाच आहे. म्हणून अनंतातून शांताकडे आणि शांतातून अनंताकडे, म्हणूनच निर्गुण निराकारातून सगुण साकाराकडे आणि सगुण साकारातून निर्गुण निराकाराकडे या दोन्ही प्रार्थनाच आहेत. चैतन्याच्या ऊर्ध्वगामी व अधोगामी, चैतन्याच्या ऊर्ध्वगामी व अधोगामी किंवा अंतर्मुखी अशा या हालचालीच आहेत. सारांश ऊर्ध्वगामी असो व अधोगामी किंवा ऊर्ध्वगामी असो व अधोगामी किंवा अंतर्मुखी असो आहे ती चैतन्याची हालचालच म्हणजे प्रार्थनाच आहे. प्रार्थना फलद्रूप होतेच होते. जितकी तीव्र आवेगी हालचाल असेल तितकी लवकर फलद्रूपता असेल. निर्मिती आणि शांती या दोन्ही हालचालीच आहेत. म्हणून निर्माण होणे ही सुद्धा हालचाल आहे, आणि निर्माण झालेलं पूर्ण शांत होणं ही सुद्धा निर्मितीची हालचाल थांबणं अशा अर्थी ती सुद्धा एक म्हणजे एक रेषा कल्पना करा. एक समतल रेषा आहे, त्याच्यातून काहीतरी वर येणं हे समत्वातली हालचालच आहे, आणि त्या समरेषेतून खाली जाणं मोक्षाकडे जाणं ही सुद्धा हालचाल आहे. म्हणून एका समत्वाच्या वर किंवा खाली ज्या हालचाली आहेत त्या बहिर्मुख किंवा अंतर्मुख असल्या त्या सुख समाधानाच्या अपेक्षेच्या असतील किंवा मोक्षाच्या असतील, अशा ना तशा अर्थी या दोन्ही हालचालीच आहे. मग निर्मिती आणि शांती याच्यामध्ये काय आहे? मग निर्मिती म्हणजे अप गोईंग आणि शांती म्हणजे इनकमिंग किंवा डाऊन कमिंग याच्यामध्ये काय आहे? ते केवळ असणे आहे. म्हणजे जिथे भौतिक प्रगती नाही आणि जिथे मोक्ष नाही अशा अवस्थेत जो माणूस असतो तो समतल म्हणजे एका समान पातळीवर उभा असतो. त्याचं मन अनेकानेक सुखांची अपेक्षा धरत नाही, किंवा त्याचे मन मोक्ष या कल्पनेमध्ये सुद्धा भटकत नाही. असं जे सुखामध्ये रममाण न होणारं आणि मोक्षामध्ये काल्पनिक न गुंतणारं मन असतं तेच तर खऱ्या अर्थाने अमन आहे. सारांश ऊर्ध्वगामी व अधोगामी किंवा अंतर्मुखी असो आहे ती चैतन्याची हालचालच आहे, म्हणजे प्रार्थनाच आहे. प्रार्थना फलद्रूप होतेच होते. जितकी तीव्र आवेगी हालचाल असेल तितकी लवकर फलद्रूपता असेल. तर निर्मिती म्हणजे आउट गोईंग आणि शांती म्हणजे इनकमिंग या दोन्ही हालचालीच आहेत. मग निर्मिती किंवा आउट गोईंग प्रेयर आणि शांती म्हणजे इनकमिंग प्रेयर याच्यामध्ये नेमके काय आहे? ते केवळ असणे आहे. ते केवळ असणे आहे. कैवल्यात हालचाल, कैवल्यामध्ये हालचाल विश्व निर्मिती आणि विश्वात हालचाल एक तर विश्व प्रसारण किंवा वृद्धी किंवा विश्व संकोच किंवा शांती आहे. म्हणजे निर्मिती आणि शांती याच्यामध्ये जे नुसतं असणं आहे त्याला कैवल्य म्हणतात. त्या कैवल्यात आउट गोईंग प्रार्थनेमध्ये विश्व निर्मिती होते किंवा विश्वात हालचाल किंवा विश्व प्रसारण होते, किंवा इनकमिंग हालचालीमध्ये वृद्धी किंवा विश्व याचा संकोच किंवा शांती मिळते. म्हणून निर्मिती आणि शांती याच्यामध्ये शुद्ध असणे पण आहे, त्याला कैवल्य म्हणतात. त्या कैवल्यात हालचाल झाली की या कैवल्यात हालचाल झाली की विश्व प्रसारण सुख दुःखाची चळत निर्माण होते, आणि जेव्हा ही हालचाल थांबते आणि उलट्या बाजूने सुरू होते तेव्हा मोक्ष मिळतो. म्हणून सुख असावे, म्हणून सुख किंवा मोक्ष या दोन्ही कैवल्यातील हालचाली आहेत. मग जिथे कैवल्य आहे तिथे काय आहे? तिथे केवळ असणे आहे. थोडे नीट पहा. केवळ असणे किंवा कैवल्य या कोऱ्या कागदासारखे आहे. कोरा कागद असा आहे की त्यावर उमटूही शकते आणि उमटल्यावर अधिक उमटणे किंवा पुसून जाणे असू शकते. थोडे नीट पहा. केवळ असणे किंवा कैवल्य या कोऱ्या कागदासारखे आहे. कोरा कागद असा आहे की
त्यावर उमटूही शकते आणि उमटल्यावर अधिक उमटणे किंवा उमटलेले पुसून जाणे असेही होऊ शकते. उमटणे आणि पुसणे या हालचाली आहेत, मात्र कोरा कागद म्हणजे जन्म मृत्यूची अनंत संभाव्यता असते. म्हणून इन्फिनिट प्रॉबॅबिलिटी ऑफ इमर्जिंग ऑर डिसअपिअरिंग, म्हणून कैवल्यामध्येच जन्मण्याची किंवा प्रकट होण्याची अनंत संभाव्यता आहे आणि कैवल्यामध्ये नष्ट होण्याची सुद्धा अनंत संभाव्यता आहे. म्हणून इन्फिनिट प्रॉबॅबिलिटी ऑफ इमर्जिंग ऑर डिसअपिअरिंग म्हणजे टू बी कैवल्य म्हणजे काय तर टू बी मीन्स इन्फिनिट प्रॉबॅबिलिटी ऑफ इमर्जिंग म्हणजे विश्वाचा अनंततेकडे जाणारा उद्भव. विश्व इन्फिनिटली पसरत जाणे हा एक कैवल्याचा भाग आहे, किंवा विश्व अनंततेने डिसअपिअर होणे म्हणजे कैवल्यामध्येच अस्तित्व प्रकटन आहे आणि कैवल्यामध्येच पूर्ण शांत होणे आहे. म्हणून अस्तित्व प्रकटन किंवा परिपूर्ण शांती याच्यामध्ये जी आहे ती रेषा, ती दॅट लाईन इज कैवल्य, दॅट लाईन इज कॉल्ड ओनली टू बी, केवळ असणे. अशा अर्थी अगदी तंतोतंत वर्णायचे झाले तर जन्म मृत्यूची अनंत कोटी संभाव्यता, इन्फिनिट व्हर्जिन प्रॉबॅबिलिटी ऑफ इमर्जिंग ऑर डिसअपिअरिंग, अशा अर्थी तंतोतंत वर्णायचे झाले तर कैवल्य म्हणजे जन्म मृत्यूची अनंत कोटी संभाव्यता, इन्फिनिट व्हर्जिन प्रॉबॅबिलिटी ऑफ इमर्जिंग ऑर डिसअपिअरिंग म्हणजे कैवल्य. अशा अर्थी कैवल्य हे अस्पर्श कुमारी मातेसारखे आहे. म्हणून हे जे कैवल्य आहे ते अस्पर्श आहे, ते अजिबात दूषित न झालेली अशी स्थिती आहे. आता साध्या गोष्टीत बघा, आपण इनहेल आणि एक्सहेल करतो. इनहेल म्हणजे श्वास आत घेणे आणि एक्सहेल श्वास बाहेर टाकणे. पूरक आणि रेचक. पूरक ही ऊर्ध्वगामी प्रार्थना आहे आणि रेचक ही अधोगामी प्रार्थना आहे. परंतु पूरक आणि रेचक याच्यामध्ये जे कुंभक आहे ते कुंभक म्हणजे बी ॲज इट इज, जसे आहात तसे राहा. तर कुंभक ही ती गोष्ट आहे, कुंभक ही ती व्हर्जिनिटी आहे, कुंभक हे ते अस्पर्श कैवल्य आहे, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून कोरा कागद जसा व्हर्जिन कैवल्य आहे तसंच कुंभक हे व्हर्जिन कैवल्य आहे. कोऱ्या कागदावर उमटलेलं चित्र ही आउट गोईंग प्रार्थना आहे. तसं पूरक श्वास आत घेताना अनेक गोष्टी आत घेणं आणि श्वास बाहेर टाकताना अनेक गोष्टी बाहेर टाकणं. म्हणून पूरक आणि रेचक ही कुंभक या कैवल्याच्या वरती आणि खाली होणारी हालचाल आहे. जशी कागदावर चित्र उमटणं ही आउट गोईंग हालचाल आहे आणि ते चित्र नष्ट होऊन खोडून परत कोरा कागद होणं ही आउट गोईंग इनकमिंग गोष्ट आहे. म्हणून वर आलेले ते प्रकटन आणि खाली गेलेले ते मोक्ष. परंतु वर आणि खाली याच्यामध्ये आहे कोरा कागद, पूरक आणि रेचक याच्यामध्ये आहे कुंभक. तर कुंभक हेच आपल्या शून्यावस्थेचे, हेच आपल्या पूर्णावस्थेचे लक्षण आहे. म्हणून अस्पर्शिताला चैतन्याचा हालचालीचा स्पर्श म्हणजे प्रार्थना. म्हणून कुंभक किंवा कोरा कागद हे अस्पर्शित आहे, वर्जिन आहे, अत्यंत निर्दोष आहे. अशा कागदावर चित्र उमटणे आणि चित्र खोडणे म्हणजे कोऱ्या गोष्टीवरती काहीतरी निर्माण होणे आणि नष्ट होणे. परंतु त्याचे कोरे पण कोणत्याही परिस्थितीत जसेच्या तसे राहते. कागदावर चित्र येते, ते चित्र दिसते, परंतु कोरा कागद असल्यामुळे चित्र येते आणि चित्र खोडले तरी कोरा कागदच राहतो. म्हणून आपली सर्व निर्मिती केवळ असणेपणावर आहे. केवळ असणेपणातून काहीतरी वर आलेले आहे आणि केवळ असणेपणातून वर आलेले नष्ट आलेले आहे. म्हणून असणेपण टू बी कैवल्य हेच आपले मूळ रूप आहे. आपल्या कुंभकातूनच पूरक आलेले आहे आणि जसे पूरक म्हणजे ऊर्ध्वगामी प्रार्थनेची हालचाल आहे, तशीच रेचक म्हणजे अधोगामी प्रार्थनेची हालचाल आहे. म्हणून कैवल्याची पूरक आणि रेचक हालचाल म्हणजे स्वाभाविकपणे
अंतर्मुखी बाहेरमुखी हालचाल आहे. कोऱ्या कागदावर चित्र काढणे आणि पुसणे ही कोऱ्या कागदावरची अंतर्मुखी बहिर्मुखी हालचाल आहे. हे लक्षात घेता कोरा कागद आणि कुंभक ही स्थिती आपली मूळ आहे. म्हणून माणसाने आपल्या मूळ स्थितीला आत्मरूपाला जाणणे म्हणजे ओनली टू बी हे येथे आपणाला समजून येईल. लक्षात घ्या, कोरा कागद चित्र काढलं, बहिर्मुखी हालचाल झाली. कोरा कागद श्वास आत घेतला, पूरक बाहेरून आत घेतो, पण ती बाहेरून आत आलेली अशा अर्थी अंतर्मुख, आणि आतून श्वास बाहेर टाकतो तर बहिर्मुख. श्वास आत घेणे ही अंतर्मुखी हालचाल आहे, बाहेर टाकणे ही बहिर्मुखी हालचाल आहे. पूरक अंतर्मुख आहे आणि रेचक बहिर्मुख आहे. कुंभ ही आपली मूळ स्थिती म्हणजे कोरे असणे पण किंवा कैवल्य आहे. तसा कोरा कागद आहे, त्याच्यावर चित्र उमटणे ही बहिर्मुखी हालचाल आहे, आणि चित्र पुसून कोरा कागद जसाच्या तसा राहणे ही अंतर्मुखी हालचाल आहे. परंतु कोरा कागद आणि कुंभक हेच आपले मूळ असणे, हेच आपले अक्षत म्हणजे प्रदूषण रहित शुद्ध असणे आहे. हा कुंभक म्हणजे आपल्या कैवल्याचा शोध आपणाला या प्रार्थनेत लागतो, हे ते लक्षात घेण्याजोगे आहे. आता स्फुट क्रमांक 2, यशस्वी प्रार्थना आणि नियती बदल. प्रार्थना जर यशस्वी झाली तर नियतीमध्ये म्हणजे माणसाच्या प्रार्थनामध्ये बदल होऊ शकतो. आता दुसरं स्फुट सुरू करत आहे. शुद्ध चैतन्य हालचालीत आहे, मात्र ही हालचाल हेतू विरहित आहे. हेतू विरहित शुद्ध चैतन्याची हालचाल हीच आहे ब्रह्मस्थिती. शुद्ध चैतन्य हालचालीत आहे, मात्र ही हालचाल यादृच्छिक म्हणजे रॅन्डमली होत आहे. अशी हेतुरहित चैतन्याची हालचाल म्हणजे ब्रह्माची बहिर्मुख आणि अंतर्मुखी हालचाल. ब्रह्म याचा अर्थ सतत विस्तारत जाणारे, सर्व काही सर्वंकषतेने व्यापणारे चैतन्य असा आहे. या चैतन्यात हेतू नाही, तरीही व्यापणे हा त्याचा सहज गुण आहे. सर्व व्याप्तता हा त्याचा गुण आहे. असे जे सर्व व्यापणारे ते त्याच्या व्याप्त शक्यता किंवा संभाव्यतेमुळे सर्व शक्तिमानी असते. कुठेही कधीही प्रवेशणे, व्याप्त असणे, पसरणे, भरून जाणे ही सर्व व्यापकता आहे. म्हणजेच वेगळ्या अर्थाने सर्वत्र व्यापणे अशा अर्थी ती सर्व शक्तिमानताही आहे. म्हणून जे ऑमनी प्रेझेंट आहे ते ऑमनी पेटंट आहे. आता ब्रह्माची सर्व व्यापकता आणि सर्व शक्तिमानता म्हणजेच ब्रह्माची शुद्ध चैतन्याची स्पष्ट क्षमता की जिला वेगळ्या शब्दात ज्ञानशक्ती म्हणतात. तिचेमुळेच गूढ निगूढ ब्रह्म म्हणजेच त्याची कार्यरत चैतन्य शक्ती म्हणजेच सर्व व्यापकता म्हणजेच सर्व शक्तिमानता म्हणजेच सर्वज्ञता हे सुस्पष्ट आहे. तर ब्रह्म हे केवळ असणं आहे. ते सर्व व्याप्त होतं म्हणून ते ऑमनी प्रेझेंट आहे. ते सर्व व्यापण्याची क्षमता राखतं म्हणून ते ऑमनी पोटंट आहे. आणि हे ब्रह्म ऑमनी पोटंट आणि ऑमनी प्रेझेंट आहे हे ब्रह्माच्याच उजेडात आपल्याला कळतं. म्हणून हे ब्रह्म सर्वज्ञ आहे. म्हणून हे जे ब्रह्म आहे किंवा मूलतः जे कैवल्य आहे ते ब्रह्मरूपात प्रकट होताना ऑमनी प्रेझेंट आहे, तसंच ते ऑमनी पोटंट आहे. आणि हे ब्रह्मरूपात प्रकट होत असता असता ब्रह्माचं किंवा कैवल्याचं हे प्रस्फुटित होणे म्हणजे त्याची सर्व व्यापकता ऑमनी प्रेझन्स म्हणजे त्याची सर्व शक्तिमानता ऑमनी पोटन्सी हे जे आपणाला कळतं ते त्या ब्रह्माच्या या पुढे पुढे जाणाऱ्या कार्यशक्तीच्या उजेडातच कळतं. म्हणून ब्रह्माची कार्यशक्ती ही अशा अर्थाने सर्वज्ञ आहे. म्हणून कैवल्यातून ब्रह्माचे प्रस्फुटित होणे ऑमनी प्रेझन्स ते सर्वत्र व्यापून असणे याचाच अर्थ जे सर्व व्याप्त ते सर्व शक्तिमान आहे म्हणून ते ऑमनी पोटंट आहे. आणि हे त्या ब्रह्मशक्तीनेच कळतं म्हणून ते ऑमनिशंट म्हणजे सर्वज्ञ आहे. म्हणून कैवल्यातच ब्रह्माची सर्व व्यापकता सर्व शक्तिमानता आणि सर्वज्ञता कळण्याची शक्ती आहे. आता पुढे सर्वज्ञता म्हणजे सर्व जाणे किंवा जिने जाणले जाते तो गुण किंवा क्षमता.
सर्वज्ञता म्हणजे सर्व जाणणारा नव्हे, तर सर्वत्र ब्रह्मच असल्यामुळे ब्रह्माच्याच ब्रह्मशक्तीने सर्व जाणले जाते, समजले जाते. म्हणून ब्रह्म सर्वत्र आहे, म्हणून ऑमनी प्रेझेंट, सर्व व्याप्त आहे. जे सर्वत्र असते ते सर्व शक्तिमान म्हणून ऑमनी पोटंट आहे, आणि जे सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान असते त्यानेच सर्व काही जाणले जाते. म्हणून ब्रह्म हे सर्वज्ञ म्हणजे ऑमनिशंट आहे. तर ब्रह्माचे हे 3 गुण वस्तुतः मूळ टू बी केवळ असण्याचे आहेत. म्हणून जेव्हा आपण टू बी म्हणजे कैवल्यात असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण सर्व व्यापक, सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असू शकतो. मात्र प्रकटीकरणानंतर हे गुण आपल्या लक्षात येतात. ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, मात्र त्या ब्रह्माचे दृश्य अथवा बुद्धीला जाणवणे म्हणजेच वेगळ्या शब्दात त्याची साकारता, सगुणता आहे. निर्गुण निराकार ब्रह्म त्याच्या चैतन्य पातळीला निर्गुण निराकार ब्रह्म किंवा कैवल्य त्याच्या चैतन्य पातळीला सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटंट, ऑमनिशंट म्हणून काही मर्यादित साकार व सगुण असते. म्हणून जे ब्रह्म आहे ते त्याच्या सगुण साकारतेतच सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असल्याचे ज्ञान होते. आणि अशा अर्थी सगुण साकारते ब्रह्म चैतन्य म्हणून काही प्रमाणात व्यक्त किंवा अभिव्यक्त असते. ब्रह्माची शक्ती जी चैतन्य म्हणून ओळखतात त्याची ओळख होणे, ब्रह्माची शक्ती, ब्रह्माची जी क्रिएटिव्ह पॉवर ज्याला ब्रह्मशक्ती म्हणतात त्याची ओळख होणे म्हणजे सगुण साकार असणे हे मान्य करणे होय. ब्रह्माची क्रिएटिव्ह पॉवर म्हणजे चैतन्य शक्ती जे निर्माण करते ते पाहता ब्रह्म हे काहीतरी निर्माण करते, म्हणजे ते सगुण साकार काही प्रमाणात असते हे मान्य करावेच लागेल. ब्रह्माला हेतू नाही म्हणजेच शुद्ध चैतन्याला हेतू नाही असे वर म्हटले आहे. मात्र अत्यंत मर्यादित अर्थाने त्याला सूक्ष्माती सूक्ष्म हेतू असतो. हे प्रत्यक्ष विश्वाच्या हालचालीवरून ध्यानात येईल. अखिल विश्व ब्रह्मांड निर्गुण निराकार ब्रह्माच्या सगुण साकार चैतन्य हालचालीमुळे प्रत्यक्षदर्शी किंवा अनुभव योग्य बनले आहे. अखिल विश्व ब्रह्मांड निर्गुण निराकार ब्रह्माच्या सगुण साकार चैतन्य हालचालीमुळे प्रत्यक्षदर्शी किंवा अनुभव योग्य बनले आहे. ही हालचाल समतोल म्हणजे बॅलन्सिंग असते. म्हणजे असे की विश्वात एखाद्या प्रवृत्तीचा अतिरेक झाला की त्याविरुद्ध वृत्ती प्रवृत्ती क्रिया प्रतिक्रिया याने उमटते आणि जन्माला आलेला अतिरेक शमवला जातो. यालाच म्हणायचं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमु धर्मस्य तदात्माने सुजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार रूपे जन्माला येतो. हेच ते ब्रह्मामध्ये सहजभावात वसत असलेले संतुलनाचे वैशिष्ट्य. म्हणून क्रिया प्रतिक्रिया न्यायाने ब्रह्मामध्ये एक सहज प्रवृत्ती असते. एखाद्या गोष्टीचा अतिरेक दुसऱ्या गोष्टीच्या आवर्तनातून शमवला जातो. एका बाजूचा अतिरेक दुसऱ्या बाजूच्या जन्मण्याने समतोल केला जातो. अशा अर्थी समतोल संतुलित करणे हा जो ब्रह्माचा गुण आहे ते संतुलन आणि समतोल साधू संत आपल्याला सांगत असतात. आणि ते सांगूनही आपणाला जर कळले नाही तर जेव्हा विनाश होतो तेव्हाच धर्माला ग्लानी आली की त्या ग्लानीतून त्या जडत्वातून बाहेर काढण्यासाठी ईश्वरी अवतार येतो असे आपल्या तत्वज्ञानात म्हटलेले आहे. अशा अर्थाने हेतू या शब्दात ठरवणे निश्चित करणे असा अर्थ ध्वनीत आहे. मात्र शुद्ध चैतन्यात हेतू जो असतो तो अंगभूत किंवा सहज आहे. वेगळ्या अर्थाने न ठरवता जन्माला आलेला संतुलन बॅलन्स हा ब्रह्माचा हेतू विरहित हेतू अनप्लॅन मोटिव्ह आहे. ब्रह्माला हेतू विरहित हेतू आहे म्हणजे अनप्लॅन मोटिव्ह आहे. ब्रह्माने ठरवून काही केलेलं नाही परंतु ब्रह्मातून न ठरवता बाहेर येते आणि त्याच ब्रह्मातून एखादी गोष्ट अतिरेकी म्हणून बाहेर आली की त्याच ब्रह्मातून त्या अतिरेकाला संतुलित करण्यासाठी दुसरी बाजूवर येते. अशा अर्थी ब्रह्माला हेतू नसला तरी सुद्धा अनप्लॅन मोटिव्ह
म्हणजे हेतू विरहित हेतू ब्रह्माला आहे. आता हे सर्व टप्पे नीट पहा. एक, ब्रह्म निर्गुण निराकार गूढ व अज्ञात आहे. दोन, मात्र ते त्याच्या अंगभूत चैतन्य शक्तीने सर्वत्र पसरणारे आहे. ब्रह्म निर्गुण निराकार गूढ व अज्ञात आहे, मात्र ते त्याच्या अंगभूत चैतन्य शक्तीने म्हणजे त्याच्यात वसत असलेल्या क्रिएटिव्हिटीने ते सर्वत्र पसरते. तीन, हे चैतन्य ब्रह्माची अंगभूत शक्ती किंवा अंगरस बॉडी ज्यूस म्हणून आहे. अशा अर्थाने ते नियोजनपूर्वक हेतू असलेले नाही तरीही पसरणारे सर्व व्याप्तता हा त्याचा सहज गुण आहे. जर ब्रह्माला अंगभूत काही ज्यूस आहे, जर ब्रह्माला अंगभूत काही अंगरस आहे, तर रस म्हटला की तो द्रव आहे आणि द्रव हेतुता नाही, परंतु द्रव हा निसर्गता पसरत जातो. अशा अर्थी ब्रह्माच्या अंगी असलेली ब्रह्मशक्ती ही निर्हेतुकपणे सर्वत्र पसरते. म्हणून ब्रह्माच्या अंगची अंगरस किंवा अंगभूत शक्ती बॉडी ज्यूस आहे, तो चैतन्याचा गुणधर्म अशा अर्थी पाण्याचा जसा गुणधर्म असतो तसा सर्वत्र पसरणारा आहे आणि हे सर्वत्र पसरणे हे ब्रह्माचे सहज कार्य आहे. चार, हे चैतन्य सर्व व्यापक तसे सर्व शक्तिमान व सर्वज्ञही आहे. ज्या अर्थी ब्रह्म सर्व व्यापते त्या अर्थी ते सहजच तार्किक दृष्ट्या समजता येईल. सर्व तोच व्यापू शकतो जो सर्व शक्तिमान आहे आणि जो सर्व व्यापतो तो सर्व शक्तिमान असतो. अशा अर्थी ब्रह्माची ब्रह्मशक्ती हीच ती सर्वज्ञता म्हणजे जिचा वापर करून ज्ञानी माणसे सर्वज्ञ होतात. अशा अर्थी हे चैतन्य सर्व व्यापक तसेच सर्व शक्तिमान व सर्वज्ञही आहे. पाच, हे तीनही गुण सर्व व्यापकता सर्व शक्तिमानता सर्वज्ञता हे ब्रह्मशक्तीचे म्हणजेच शुद्ध चैतन्याचे सहज गुण बॉर्न क्वालिटीज आहेत. सहा, ब्रह्माला हेतू नसला तरी त्याच्या शक्तीला म्हणजे शुद्ध चैतन्याला अनियोजित संतुलन म्हणजे अनप्लॅन्ड बॅलन्स असतो. ब्रह्माला हेतू नाही पण त्याची शक्ती मात्र तिच्या न कळत सतत संतुलनात असते. म्हणजेच ब्रह्म कैवल्य 100% हेतुरहित असते, मात्र सहज संतुलन बॉर्न बॅलन्स हा त्या ब्रह्माचा किंवा कैवल्याच्या चैतन्य शक्तीचा अनियोजित हेतू असतो. सारांश, निर्गुण निराकार ब्रह्माचे सारे खेळ त्याची सारी क्रीडा लीला त्याच्या शुद्ध चैतन्याने चालते. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्माचे सारे खेळ त्याची सारी क्रीडा लीला त्याच्या शुद्ध चैतन्याने चालते, जे स्वयमेव आणि सहज सर्व व्यापक सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि संतुलित असते. म्हणून सारांश, निर्गुण निराकार ब्रह्माचे सारे खेळ त्याची सारी क्रीडा लीला त्याच्या शुद्ध चैतन्याने चालते, जे ब्रह्म म्हणून स्वयमेव सहज सर्व व्यापक सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि संतुलित असते. ब्रह्मशक्तीला जो वश करू शकतो, आपले अधीन ठेवू शकतो, तो त्याच्या वश करण्याच्या अधीन करण्याच्या क्षमतेनुसार आपले दैव घडवू व बदलूही शकतो. अशा अर्थाने नियती बदल करणे शक्य आहे. इन अ व्हेरी लिमिटेड सेन्स डेस्टिनी कॅन बी चेंज. एका मर्यादित अर्थाने आपलं जे नियत म्हणून भाग्य आपण आणतो त्यात आपण आपल्या प्रयत्नाने बदल घडवू शकतो. आता हे फार सोपं करून सांगतो. जसं शिव हे ब्रह्म आहे आणि शक्ती रूपाने पार्वती ही त्याची क्रियाशक्ती आहे, तर शिवाची कार्यशक्ती पार्वती हीच शिव म्हणून सर्व व्याप्त सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असते. तिचं अंतरंग ज्याला कळलं, ज्याला पार्वती शिवाची शक्ती वश झाली, तो शिवाला अनायसे प्रसन्न करू शकतो आणि आपल्या भाग्यामध्ये बदल घडवू शकतो. स्वामी स्वरूपानंद समाधीच्या ठिकाणी दासबोधातील रामदासांचे एक वचन आहे, ते येथे उद्धृत करणं फार महत्वाचे आहे. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय होणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. म्हणजे आपल्यात केवळ आणि केवळ असणेपणी जे कुंभक रूपात नारायण तत्व आहे, त्या नारायण तत्वाची सेविका दासी म्हणून काम करणारी त्याची कार्यशक्ती जी लक्ष्मी आहे, तर लक्ष्मीला ज्याने वश केले त्याला नारायण अनायसे प्रसन्न होतो. पार्वती रूपी शक्तीला ज्याने पसंत केले
पसंत केले आणि प्रसन्न केले. त्या पार्वती शक्ती ज्याला प्रसन्न झाली त्याला शिव अनायसे प्राप्त होतो. म्हणून जीवाला शिव प्राप्त होण्यासाठी शिवाची कार्यशक्ती पार्वती समजून तसे वागले पाहिजे. नारायणाला प्राप्त करण्यासाठी नारायणाची कार्यशक्ती नारायणी म्हणजे लक्ष्मी तिला समजून वागले पाहिजे. सारांश जे कैवल्य आहे त्या कैवल्याची जी सर्व व्यापकता सर्व शक्तिमानता आणि सर्वज्ञता आहे त्या शक्तीची ज्याला ओळख झाली तो त्या शक्तीच्या मदतीने कैवल्याकडे म्हणजे नारायणाकडे किंवा शिवाकडे जाऊ शकतो. असाच नराचा नारायण होणे जीवाचा शिव होणे तेव्हाच शक्य होते जेव्हा ही कैवल्याची नारायणी शक्ती किंवा पार्वती शक्ती समजून आपण आपल्या जीवनात वाटचाल करतो. म्हणूनच ब्रह्मशक्तीच्या वशीकरण प्रक्रियेला यशस्वी प्रार्थना म्हणण्यास हरकत नाही. म्हणूनच ब्रह्मशक्तीच्या वशीकरण प्रक्रियेला यशस्वी प्रार्थना म्हणण्यास हरकत नाही. या आधीच्या 6व्या लेखात आपण ऊर्ध्वगामी आणि अधोगामी चैतन्य हालचाल आणि कैवल्याचा विचार केला आहे. त्यातील कैवल्य म्हणजे केवळ असणे म्हणजेच ब्रह्म होय, तर त्याची ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचाल म्हणजेच विशुद्ध चैतन्याची हालचाल होय. या विशुद्ध चैतन्याच्या हालचालीलाच प्रार्थना म्हणतात. ही प्रार्थना पार्वतीची असो किंवा लक्ष्मीची असो अंतिम माणूस शिवाला आणि नारायणाला म्हणजे आपल्या मूळ कुंभकात असलेल्या स्थिर शाश्वत स्थाणू पुरुषाला प्राप्त होतो. अशी प्रार्थना व तिच्यावर हुकमत प्रस्थापित करणे तिला वश करणे यामुळे नियती बदलही शक्य होतो. विशुद्ध चैतन्याच्या हालचालीला प्रार्थनेला जो आपल्या अधीन ठेवू शकतो तो अनेकानेक चमत्कार त्याच्या स्वतःच्या न कळत अननोइंगली जन्माला घालतो. पहा आपणाला आपल्यातील लक्ष्मी आणि पार्वती ओळखता येते का? ती जर आपणाला ओळखता आली तर बाबा हो सर्व जीव म्हणून तुम्ही निश्चित शिवापर्यंत पोचाल. तुम्ही त्या लक्ष्मीची प्रार्थना करताना लक्ष्मी 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 असा जो तुमच्या अंतरंगातला नारायण मूळ पुरुष स्थाणू पुरुष कुंभकात बसलेला आहे तिथे जाऊ तुम्ही शकाल. तेव्हा आपल्या कुंभकावस्थेत त्या शून्यावस्थेत पूर्णावस्थेत जो नारायण आणि जो शिवस्थित आहे तिथपर्यंत जर जीवाला जाता आले तर हे सर्व घडते. मात्र त्यासाठी कुंभकातून होणारी अधोगामी आणि ऊर्ध्वगामी हालचाल म्हणजे प्रार्थना तिचे मर्म जाणावे लागते. लक्ष्मीचे आणि पार्वतीचे मर्म जाणल्याशिवाय नर का नारायण होणार नाही आणि जीवाचा शिव होणार नाही हे निश्चित. हे आपण नीट समजून घ्या. आपले संपूर्ण अस्तित्व श्रवणेंद्रियांमध्ये आणा तर आणि तर निश्चित याचे तुम्हाला आकलन होईल. आणि एकदा का आकलन झाले त्याचा तुम्हाला छंद जडला की तुमच्यातला पूर्ण पुरुष तुम्हाला भेटेल आणि तुमचं जीवत्व शिवत्वामध्ये परिवर्तित होऊन जीवन धन्य धन्य याची देही याची लोळा झाल्याचा तुम्हाला निश्चित आनंद लाभेल. अस्तु शुभ दिन सर्वांना मंगलकारक शुभेच्छा.